नमस्कार मंडळी, स्वराली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे. आज आपण उडदाच्या डाळीचे उडीद वडे पाहणार आहोत आणि ते वडे खूप असे छान लागतात, खूप मऊसूत पण होतात आणि तुम्ही पाहू शकता कसे सुंदर असे झालेले आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशा खूप छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे, पाहू शकता, पहा किती गोल झालेले आहे. आणि हे वडे आपण सॉस बरोबर खाऊ शकतो किंवा सांबर असेल त्याच्याबरोबरही खाऊ शकतो, पण हे सॉस बरोबर वगैरेच खातात शक्यतो, तरी खूप सुंदर लागते. चला तर मग पटकन रेसिपी स्टार्ट करू. काय काय सामग्री लागते त्यासाठी पाहू. उडदाची डाळ 1 वाटी, अर्धा वाटी मुगाची डाळ, चवीनुसार मीठ आणि 2 चिमूटभर सोडा. 2च चिमूट टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही. चला तर मग पाहूया. रात्री पाण्यामध्ये ही भिजत घातलेली आहे डाळ मी आणि ती स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही खूप छान फुगलेली आहे डाळ. त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे, पूर्ण पाणी काढायचं आहे. मोकळी डाळ करायची आहे पूर्ण. आणि एका मिक्सरच्या जारमध्ये ती वाटून घेऊयात आपण. थोडं थोडं करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि मध्यम असं किंवा जाडसरही वाटलं तरीही चालतं किंवा बारीकही वाटलं तरीही चालतं. खूप जाडसर नाही, मीडियम मध्ये, तसेही खूप छान होतात, पण मी बारीकच करून घेणार आहे. मिक्सरला फिरून घेऊया आपण. मग ते एका छान असं पातेल्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता बघा, असं झालेलं आहे. ह्या पद्धतीने खूप एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडसरही नाही, असं ठेवायचं आहे. ते आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया ते. आणि पुन्हा वाटताना थोडंसं त्यामध्ये पाणी टाकूनच वाटायचं. जर तसं वाटलं गेलं तर ठीक आहे, खूप असं पाणी नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. राहिलेली डाळ पण आपण वाटून घेऊया पूर्ण. सगळी डाळ काढून घेऊया त्यात. तुम्ही पाहू शकता त्यातलं मी सगळं पाणी काढलेलं होतं पहा. सगळी डाळ वाटायची आहे मस्त असे. आता जशी वाटून घेतलेली आहे त्याच प्रमाणामध्ये किंवा त्याच जाडसर, जर तुम्ही पहिल्यांदा जाडसर वाटलेली असेल तरी नंतरची डाळ पण जाडसरच वाटून घ्या, किंवा मीडियम वाटली असेल, बारीक वाटली असेल तर तशा पद्धतीमध्ये ही डाळ वाटून घेऊया. थोडंसं पाणी घालूया आपण त्यात. पाणी एवढंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. जास्त घातलं तर ते पातळ होण्याची शक्यता असते. आपल्याला ते पातळ नाही करायचं खूप. भज्याला जसं आपण बनवतो, भजे बनवतो त्याला पीठ जसं बनवतो तशा पद्धतीने ते त्याचे ठेवायचं आहे, घट्टसर असं. पाहू शकता वाटून झालेलं आहे ते. काढून घेऊया आपण त्या पातेल्यामध्ये. काढून घेतल्यानंतर पूर्ण छान मिक्स करून घेऊया ते. एक आधी वाटलेलं आणि हे नंतरचं, हे छान असं मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्याच्या नंतर छान मिक्स झालेले पाहते.
त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. हे 1 चमचा मीठ घालून घेतेय मी त्यात. तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये टाकून घेऊ शकता. आणि सोडा जास्त टाकायचा नाहीये, अगदी 1 चिमूटभर टाकला तरीही चालेल. जास्त जर टाकला तुम्ही तर खूप त्यामध्ये तेलकट होतात हे वडे, तर त्यामुळं सोडा कमीच टाकायचा आहे. मी 2 चिमूट टाकलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आपण. पूर्ण तो सोडा आणि मीठ त्यामध्ये पूर्ण पिठामध्ये एकजीव झालं पाहिजे, पूर्ण मिक्स झालं पाहिजे. छान हलवून घेऊया ते. पाहू शकता तुम्ही मिक्स झालेलं आहे ते पूर्ण. छान हलवल्याच्या नंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवूयात आपण. पाहू शकता तेल तापले का. आपलं तेल झालेलं आहे गरम. आणि हे वड्याचं पीठ आपण त्यामध्ये वडे सोडून घेऊयात. तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही काढू शकता. पण हे छोट्या साईज मध्ये खूप छान दिसतात. तुम्ही पाहू शकता मी तेलामध्ये सोडल्याच्या नंतर पूर्णपणे असे ते मोकळे सर होत आहेत. आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे, नाहीतर आतमध्ये कच्चसर राहण्याची शक्यता असते. त्यामुळं बारीक फ्लेमवरच, खूप बारीकही नाही, मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि मग ते छान असं तळून घ्यायचं व्यवस्थित. पाहू शकता तुम्ही कसे वरती आलेले आहेत ते. आपण हलवून घेऊया, साईडनी पलटी करूयात. पाहू शकता कसे मोकळे सरसरीत होत आहेत ते. छान असं त्याला तळून द्यायचंय, पूर्ण कच्च राहिलं नाही पाहिजे आतमध्ये. दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे, व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. पाहू शकता त्याचा कलर थोडासा बदलत चाललेला आहे. किती छान कलर आलेला आहे त्याला, पहा. थोडा वेळ लागतो त्याला तळण्यासाठी, पण खूप सुंदर असे होतात हे वडे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. हे वडे खूप भारी होतात. अगदी नाश्त्याला झटपट होऊन जातात आणि मुलंही खूप आवडीने खातात. माझ्या मुलींनाही खूप आवडतात हे, त्यामुळे मी बनवते सहसा. पाहू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि असाच कलर आपल्याला पाहिजे आहे त्याचा. पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे त्याला. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी तुम्हाला आवडल्या असत्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा कशा आहेत रेसिपी. शेअर करायला विसरू नका अजिबात. आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे अशा छान छान नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. आपले वडे तयार आहेत. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. ते झालेले आहेत आपले वडे तयार. पाहू शकता त्याचा कलर किती छान झालेला आहे.
आपली रेसिपी तयार आहे. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर झालेली आहे रेसिपी. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि कशी वाटली माझी